पहिलाच बॉल गोलंदाजी ट्रॅक वरती राकेश. नक्कीच या ठिकाणी राकेश चांगला गोलंदाज आहे, चांगला फटका आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत, फेक केली जाते. या ठिकाणी 2 धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळते. धावसंख्या पुढे सरसावते, धावसंख्या झालेले 2. नक्कीच 2 धाव्यांना अकाउंट ओपन केलं जात आहे. समोर फलंदाजांचा विचार केला, दीपेश आणि नितीन हे 2 फलंदाज खरं तर मागच्या मॅच मध्ये कमालीची फटकेबाजी केली. मात्र ही मॅच इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये फटकेबाजी होणं तेवढंच महत्वाचं असेल. फटका तेवढाच सुंदर मिड विकेटला तिथे क्षेत्ररक्षक येतील, फेकतील, तोपर्यंत अजून 2 धावांचं कलेक्शन राहिलंय. नक्कीच या ठिकाणी 2 धावा तर नक्कीच फटक्यावर मिळणार आहेत. प्रदीप बद्दल नेहमी आपण चर्चा करत असतो, परंतु समोरची टीम पण काही कमी नाहीये. आमच्या कोकणामध्ये एक म्हण आहे, वाकड्या बांबूचा वाकडा पाळा पुष्पा कहता है झुकेगा नहीं साला. तर समोरचा संघ पण म्हणतात, समोरचा संघ कितीही ताकदवान असला तरी आम्ही झुकणार नाही, कारण आम्ही मेहनत केलेत, आम्ही कष्ट करेत. आम्हाला समोरच्या संघाला हरवण्याची ताकद आहे, जिद्द आहे, आणि हेच क्रिकेट आपल्याला शिकवतं. जिद्दीनं पुढे जाणं गरजेचं आहे. नक्कीच जिद्दीनं पुढे जाणं गरजेचं आहे. तेवढीच जिद्द, तेवढी चिकाटी आपल्याला DK वाडी या संघामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल फेकून देण्याचा काम करायचं होतं, मात्र इथे सापला रचला होता. तिथे बघा जेल सुटले आणि या चेंडूवरती सुद्धा आल्यात 2 धावा. नक्कीच सोळला जेल तर खायला मिळणार नाही भेळ. नक्कीच क्रिकेट सुद्धा असंच आहे, आपण मजेने गमतीने पुढे जात असतो आणि सातत्याने अनेक खेळाडू क्रिकेट खेळत असतात. थोडंसं आउट पिच खराब आहे मान्य, पण सोपा झेल होता. क्षेत्ररक्षकाने चूक केली, क्षेत्ररक्षक नानू त्या ठिकाणी होते, परंतु काही हरकत नाही. प्रदीप जोगे सारखा चांगला खेळाडू त्यांच्या संघामध्ये, राकेश जोगे सारखा चांगला खेळाडू त्यांच्या संघामध्ये. एकंदरीत दोन्ही संघ चांगले आहेत. आता मात्र चांगला फटका आहे, मिळेल फक्त 1च धाव. तिथे खेळाडू होते, आले फक्त सिंगल रन. एकेरी दुहेरी सध्या तरी प्राधान्य देत असताना 1-2 धावांना एक खेळाडू. मात्र जेव्हा आक्रमक रवैया ते पेश करतील ना, तेव्हा मॅचला मजा येईल. 3 षटकांची मॅच आहे. समोर प्रदीप आणि राकेश जोगले नामक 2 मोठे दिग्गज खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर तुम्हाला 3 षटकामध्ये कमीत कमी 45 ते 50 धावांचं आव्हान ठेवायचं आहे. हे टार्गेट मनामध्ये सेट करून त्या दिशेनं फटकेबाजी करणं तेवढंच महत्वाचं असेल दीपेश आणि नितीनसाठी. नक्कीच नितीनला सुद्धा मी मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळताना बघितलंय. मागील सामन्यामध्ये नितीनने सुद्धा चांगल्या पद्धतीची फलंदाजी केली होती, परंतु आज या ठिकाणी राकेशच्या गोलंदाजीवर नितीनला रोखून ठेवण्यामध्ये यश मिळतंय. पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक नितीनने मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक पटकावलं होतं. वैयक्तिक 23 धावा त्याने स्वतःच्या संघासाठी बनवल्या होत्या, परंतु या दुसऱ्या मॅचमध्ये त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत आपल्या संघासाठी. नक्कीच राकेश तेवढी चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतो, राकेशकडे ती क्षमता आहे, राकेश तिकडे ती कुवत आहे. पुन्हा एकदा राकेश सज्ज झालाय आणि आता मात्र चांगला चेंडू आहे, फेकून दिलं या ठिकाणी. 1 बाउन्स चेंडू सीमा रेषा बाहेर फेकला जातोय, मॅग्निफिशंट चौकार येतोय. या खेळाडूचं कौतुक वारंवार होतंय. प्रथमेश पवार उर्फ नाना यांच्या संघामधून सातत्याने खेळणारा हा खेळाडू आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मोठमोठ्या स्पर्धांमध्ये तो आपल्याला खेळताना दिसतो. आज मात्र तो आपल्या वाडीच्या संघासाठी खेळतोय. वाडीसाठी पहिला मान, वाडीसाठी पहिला सन्मान आणि चांगला चेंडू. प्रदीप उंच शरीरयष्टीचा हा खेळाडू आहे, पहिला चेंडू धाव फेकला जातो प्रदीपकडून. जसं नाम आहे तसं ब्रँड सुद्धा मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. फलंदाजी करत असताना चौफेर फटकेबाजी, गोलंदाजी करत असताना विकेट. मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच प्रदीपला मिळाला होता आणि त्याच्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय दीपेश फलंदाजी ट्रॅक वरती. समोर तेवढाच ताकदवर खेळाडू आहे, फटका तेवढा सुंदर अलॉंग द कार्पेट. तिथे गॅप शॉट सिलेक्शन, चेंडू शेवटच्या क्षणाला निघून गेलाय सीमा पार, आउट ऑफ द रफ. इट्स अ 4 रन. नक्कीच या ठिकाणी
ते स्पष्ट झालेले आहेत. समोर जरी चांगला गोलंदाज असला तरी मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे. मला माझ्या संघाला विजयाच्या पायरीपर्यंत, विजयाच्या उंच शिखरापर्यंत घेऊन जायचं आहे. संघर्ष तर करावाच लागेल. प्रत्येक गोष्टीमध्ये संघर्ष आहे आणि या मैदानाला संघर्षाची परिघात आहे, संघर्षाचा इतिहास आहे. ऐतिहासिक अशी क्रिकेटची ही भूमी आहे. मोठमोठ्या स्पर्धा आपण या मैदानावर पाहताना बघतो. आत्ता मात्र चांगला चेंडू बघा, प्रदीपने चांगलं कमबॅक केलं. हे एका मोठ्या गोलंदाजीची ओळख असते असं मी म्हणेन. चौकार ठोठावला, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं प्रदीपने. नक्कीच नक्कीच हीच खरी मोठ्या खेळाडूची ओळख असते. कारण का खचून जायचं नाही. एखादा खेळाडू असतो नवीन नवीन खेळतो, एखादा चौकार षटकार ठोकला तर खचून जातो, त्याच्यामुळे अजून त्याला चौकार षटकार ठोकले जातात. पण मोठ्या खेळाडूची ओळख काय असते, जरी चौकार षटकार ठोकला तरी मी धावा रोखेन, हे त्याच्या मनामध्ये लढण्याची क्षमता हवी असते. आणि ती क्षमता खरं तर या गोलंदाजांमध्ये. आणि गोलंदाज आपण बघतोय, गोलंदाजी ट्रॅकवरती प्रदीपला संघ जाऊन बसतोय पुस्तकावरती 16 धावा. पुढचा बॉल बघा, काय कमालीची गोलंदाजी आहे. सुंदर सुंदर. या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे म्हटलात की खचून जायचं नाही, ज्याला आपल्या चुका वेचता आल्या तो खेळाडू कधी खचत नाही. खचला तो खेळाडू कसला, ज्याला चुका समजल्या आणि त्या चुकांमध्ये आपण सुधारणा केला तोच खेळाडू आयुष्यामध्ये पुढे सक्सेसफुल होऊ शकतो असं मला तरी वाटतो. आता बघा काय प्रदीपने गोलंदाजी केले, यष्ट्या उद्ध्वस्त केले जातात. नावाला साजेसा खेळ या ठिकाणी प्रदीप करून केला जातोय. प्रदीपचा खेळ आवडला असेल तर जोरदार टाळ झाला पाहिजे त्या खेळाडूसाठी. मी का एवढ्या मोठ्या पटलावर खेळतोय, माझं का नाव एवढ्या मोठ्या पटलावर झालेलं आहे, ते प्रदीपने या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे, सिद्ध करून दाखवलेलं आहे. काय म्हणाल प्रदीप बद्दल? नक्कीच प्रदीपचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मात्र समोरचा संघ सुद्धा लढाई देतोय, त्यांचं सुद्धा कौतुक करायला हवंय. थोडासा बॅकफुटलाय प्रदीप नावाचं ब्रँड इथे मैदानामध्ये दाखवत असताना, कारण त्यानं चेंडू फेकलेत 5 धावा खर्च केल्यात, फक्त 5 आणि एक मोठी विकेट मैदानाच्या बाहेर. मागच्या मॅच मध्ये जो मॅन ऑफ द मॅच राहिला होता त्या नितीनला प्रदीपनं मैदानाच्या बाहेर पाठवलं. मगाची बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढाई होती, कारण मागच्या मॅच मध्ये दोन्ही खेळाडूंना मॅन ऑफ द मॅच भेटले होते. एका बाजूला नितीन होता, एका बाजूला प्रदीप होता. बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढाई होईल का? नक्कीच. या ठिकाणी आपण ज्याप्रमाणे बघत हार हिंमत नाही हारायची. आपला महाराष्ट्राची परंपरा आहे, आपण आपला महाराष्ट्र लढवाय आहे आणि लढण्याची ताकद ही आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेली आहे. अनुवंशिक आहे, जीन्स ते आपल्यामध्ये पूर्वीपासूनच आहेत. म्हणून लढणं शिकणं गरजेचं आहे, संघर्ष करणं गरजेचं आहे, हिंमत नाही हारायचे. या ठिकाणी गोलंदाज सज्ज होतील. प्रदीप पुन्हा एकदा चेंडू निर्धाव येतोय. प्रदीप सारखी बुलेट ट्रेन समोर आहे आणि या बुलेट ट्रेनला आपल्याला सामोरं जायचंय, तर त्यासमोर मेट्रो बनून चालणार नाही. बुलेट ट्रेनला बुलेट प्रमाणेच आपण संघर्ष करणं गरजेचं आहे. ही शर्यत अजूनही संपलेली नाही, शर्यत जिंकायची आपल्याला. म्हणून शर्यतीला जिंकण्यासाठी आपण त्या बुलेट ट्रेन बरोबर धावणं गरजेचं आहे. नक्कीच नक्कीच सुरत दादा, बुलेट ट्रेन सोबत धावणं गरजेचंच असेल. आणि खरं तर संघ जाऊन पोहोचलाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 16 धावा फक्त धावपुस्तकावरती. बघा, पहिल्या षटकामध्ये आल्या 11 धावा, त्यानंतर प्रदीपनं फक्त धावा खर्च केल्या अवघ्या 5. संघ जाऊन पोहोचलाय 16 धावांवरती. निश्चय करावा लागेल मनामध्ये, हे शेवटचं षटक आहे. मोठे फटके खेचावेच लागतील जर तुम्हाला सामन्यामध्ये टिकून राहायचंय, जर तुमचं अस्तित्व टिकवायचंय. तर या अस्तित्वाच्या लढाईमध्ये तुम्हाला झुंज द्यावी लागेल, तुम्हाला संघर्ष करावी लागेल. आणि ही माती आपण बघतोय, ही महाराष्ट्राची माती आहे. आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये जो जो जन्माला येतो तो संघर्ष करायला शिकतो. आणि तसा प्रकारचं संघर्ष इथे करावं लागेल. डीकेवाडी संघाला आले, संघर्ष सुरू आहे. लोकांच्या डोक्यावरना टोलवलाय, हेलाय ब्रँड षटकार. नक्कीच या ठिकाणी षटकार येतोय. लागेल सुंदर गोलंदाजी. अमोल सुद्धा तेवढी चांगली गोलंदाजी करतोय. अमोल सुद्धा नौका चेहरा आहे बुरुंबाड संघाचा. प्रदीपच्या मार्गदर्शनाखाली हे नवीन नवीन चेहरे खेळताना दिसत आहेत. भविष्यात ग्रामीण मधून सुद्धा एक चांगला संघ प्रदीप यांच्या माध्यमातून पुढे येईल अशा अपेक्षा आपण या ठिकाणी व्यक्त करणार आहोत. एक चांगली स्पर्धा आपण या वागजाई क्रिकेट क्लब घारेवाडी यांच्या माध्यमातून बघतो. पहिलं पर्व आहे, काय धमाकेदार नियोजन आहे. एक चांगला
प्लॅटफॉर्म देण्याचं काम, एक प्रोफेशनल लुकआउट देण्याचं काम या ठिकाणी मंडळाने केलेलं आहे. काय म्हणाल या मंडळाबद्दल? नक्कीच या मंडळाबद्दल बोलायचं तेवढं कमी आहे, कौतुक करावं तेवढं कमी आहे. सकाळच्या सत्रापासून आम्ही कौतुक करतोय, अजून सुद्धा कौतुक करू, कारण कार्य तसं आहे. आणि दिमागदार सोला आहे हा क्रिकेटचा. पूर्णपणे ग्रामीण टेनिस क्रिकेटला एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम खरं तर वाघजाई क्रिकेट क्लब गारेवाडी यांच्या माध्यमातून केलं जात आहे. नक्कीच मी या ठिकाणी म्हणेल येत आहेत कौतुकाचे बोल, कारण हे मंडळ आहे अनमोल. नक्कीच नक्कीच हे मंडळ खूप अनमोल आहे आणि त्या मंडळाचं अनमोल कार्य आज आपल्याला पाहायला मिळतं. फटका तेवढा सुंदर आहे. वन डबा बाउन्स गॅप शॉट सिलेक्शन चेंडू फरार आउट ऑफ द रोफ. इट्स अ चौकार. या ठिकाणी डिकेवाडी संघ दाखवून देतोय शर्यत अजून संपलेली नाहीये, आम्ही अजून हरलेलो नाहीत, आम्हाला जिंकायचंय, आम्ही प्रयत्न करणार, आम्ही संघर्ष करणार. समोर किती तगडा संघ असला आणि हीच वृत्ती आपल्याला एक क्रिकेटर बनवते. एक चांगला क्रिकेटर व्हायचा असेल, चांगल्या क्रिकेटची ओळख असेल, समोर किती चांगला असला संघ असला तर मी या संघाला हरवू शकतो. माझ्याकडे ते जिद्द आहे, माझ्याकडे तो जोश आहे आणि या जिद्दीने आणि जोशाने खेळाडू घडतो, तयार निर्माण होतो. आणि नक्कीच संघर्ष असा करा, मी नेहमीच म्हणतो संघर्ष असा करा, जिंकलो तर इतिहास होतोच, पण हरलो तरी इतिहास व्हायला पाहिजे. संघर्ष असा द्या आणि तशा प्रकारचा संघर्ष DK वाडी क्रिकेट संघाचा. भले तुम्ही मॅच हरला तरी चालेल, पण प्रदीपच्या तोंडावरती तुमचं वर्षभर तरी नाव निघायला पाहिजे की DK वाडी संघाचा असा असा खेळाडू होता, ज्याने मला षटकार ठोकला होता, ज्याने माझी विकेट मिळवली होती. नक्कीच या ठिकाणी मी हारलो तरी चालेल, पण प्रदीप मनातल्या मनात म्हणाले पाहिजेत की जिंकणं किती कठीण होतं. दोन्ही संघांसाठी ही उपमा मी देईन, दोन्ही संघ तेवढे ताकदीचे आहेत, परंतु या ठिकाणी मॅच बघा, मॅच चांगली होईल यात काही शंका नाहीये. आता मात्र चांगला फटका आहे, स्क्वेअर लेग क्षेत्राच्या दिशेने चेंडू जातोय, षटकार, मॅग्निफिशंट षटकार येतो या ठिकाणी. डीजे 33 धावा धाव पुस्तकावरती. पहिल्या षटकामध्ये 11, त्याच्यानंतर फक्त 5. असं वाटलं सूरज दादा की संघ 30 धावांवरती रोखेल, संघ 30 धावांवरती थांबेल, मात्र तिसरा गोलंदाज अमोल आणि त्याच्यावरती हे आक्रमण आपल्याला पाहायला मिळते. शेवटचा एक बॉल आहे आणि एका बॉल वरती किती धावा जमा करेल. समोर फलंदाजी मार्गवरती तुफानी फलंदाजी राजेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल पंच आमच्याकडे बोलतील, ऑफ स्टिकचा चेंडू बाहेर, एक धाव ऍड केली जाईल. 34 धावा धाव पुस्तकावरती. शेवटचा एक बॉल. सूरज दादा काय वाटतं या चेंडूवरती कोणता नंबर असेल? या ठिकाणी हे अमोलचं षटक हे निर्णायक असेल. खूप चांगल्या धावा या ठिकाणी डिकेवाडी संघाने या षटकामध्ये उभारलेले आहेत. प्रदीप थोडेसे चिंतेत आहेत, 2 षटकं चांगली गेली, परंतु आता पुन्हा एकदा या ठिकाणी मडॉन क्षेत्राच्या बाजूने फटका होता, क्षेत्ररक्षकाद्वारे फेक केली जाते, गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू जातोय, एक धाव पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय. नक्कीच या ठिकाणी एक धाव मिळते या चेंडूवर. धावसंख्या झालेली आहे ती 35 धावा. 35 धावा झाल्यात पहिल्या सत्रामध्ये, म्हणजे जिंकण्यासाठी टार्गेट आहे 36 धावांचा विचार केला. समोर प्रदीप आहे, समोर राकेश आहे. हे 2 फलंदाज जर मैदानामध्ये टिकले तर सामना 2 षटकांमध्ये पण फिनिश होऊ शकतो. नक्कीच, परंतु लक्ष तेवढं सोपं नाही, कारण का समोर डिकेवाडी संघ आहे. नक्कीच डिकेवाडी संघ पूर्ण प्रयत्न करेल की प्रदीपची विकेट घेण्याचा आणि राकेशची विकेट घेण्याचा. मॅच रोमांचक होईल यात काही शंका नाहीये. तत्पूर्वी आपण एक मधुर संगीत ऐकूयात, पुन्हा भेटूयात एका छोट्याशा ब्रेक नंतर. थँक्यू डीजे. एक
कौतुक आहे. कौतुकाचे बोल सुद्धा त्यांच्यासाठी कमी पडतील, कारण का एकजुटीची ही परिभाषा लोकांसमोर त्यांनी चांगल्या पद्धतीने मांडलेल्या आहेत. एखादं मंडळ जर एकजूट असेल तर कोणताही कार्यक्रम आपण चांगल्या पद्धतीने राबवू शकतो, याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी घारेवाडी या मंडळाकडून मिळालेलं आहे. त्यांचं कौतुक आहे. आणि यावर्षी एक दिवसीय क्रिकेट सामना आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या वर्षामध्ये आपल्याला कदाचित 2 दिवस सुद्धा ही स्पर्धा बघायला मिळेल. याच्याकडे सुद्धा आयोजक टीम लक्ष देईल. नक्कीच या ठिकाणी घारेवाडी मंडळाचं हे पहिलं वर्ष आहे. भविष्यात आपण या ठिकाणी 2 ते 5 लाखाची सुद्धा स्पर्धा राबवण्याचा मानस या मंडळाचा असेल आणि त्यासाठी हे मंडळ नक्कीच प्रयत्नशील असेल. भविष्यात आपण नक्कीच बघू शकणार मोठी स्पर्धा आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून बघायला मिळेल आणि त्या ठिकाणी सुद्धा ग्रामीणचे संघ चांगल्या पद्धतीने खेळतील. आपल्या विभागातील खेळाडू पुढे येणं गरजेचं आहे. आपल्या गावातील आपल्या वाडीतील खेळाडू पुढे येणं गरजेचं आहे. मुळात म्हणजे त्यांना प्लॅटफॉर्म मिळणं गरजेचं आहे. आणि अशा स्पर्धांच्या माध्यमातून जर एखादा खेळाडू घडत असेल तर का अशा मोठमोठ्या स्पर्धा होऊ नये, होणं गरजेचं आहे. त्यासाठी महत्त्वाचं आहे आपण एकजूट राहणं. एकजुटीने कोणतंही कार्य आपण सिद्धीस नेऊ शकतो. कोणतीही मोठी स्पर्धा असू दे ती आपण चांगल्या पद्धतीने सक्षमपणे पार करू शकतो. तर एकजूट असणं गरजेचं आहे. एकीची भावना लोकांमध्ये मनामध्ये एकजूट असणं गरजेचं आहे. हा माझा तो माझा मीपणाने कधी पुढे आपण जाऊ शकत नाही. कमीपणा जर माणसाने घेतला तर आयुष्यात यशाची पायरी चढण्यापासून आपल्याला कोणीच रोखू शकत नाही. नक्कीच कमीपणा घेऊन आणि सर्वांना एकजुटीनं एक साथीनं पुढे घेऊन चला मित्रांनो. आपण सर्वांसाठी हे प्लॅटफॉर्म ओपन केलं आहे. गारेवाडी चषक 20-25च्या माध्यमातून सर्व ग्रामीण खेळाडूंसाठी हे खरं तर प्लॅटफॉर्म उभं करण्यात आलं आहे. पंचांचा ग्रीन सिग्नल समोर प्रदीप गोलंदाजी ट्रॅक वरती. दर्शन पहिलाच बॉल वरती आपला ब्रँड दाखवतोय. प्रदीप जोगले ठोकलाय ब्रँडेड षटकार. थँक्यू सो मच डीजे. पहिल्याच बॉल वरती आक्रमक रवैया पेश केलाय. का माझं नाव रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालतंय, का माझं नाव या देशामध्ये, का मी ISPL खेळलो, याचं उत्तम उदाहरण प्रदीपच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती षटकार, त्यानंतर लगेचच सिंगल. ही आहे मोठ्या खेळाडूची ओळख. पहिल्या बॉल वरती षटकार दिला, लगेच दुसरा बॉल आला, सन्मान दिला. खराब चेंडूंचा समाचार घेणं आणि चांगल्या चेंडूंना सन्मान देणं हीच एका मोठ्या खेळाडूची खरं तर ओळख असते. नक्कीच प्रदीप नावाचं वादळ या घारेवाडी चषकामध्ये आपल्याला दिसतंय आणि हे वादळ आता थांबणं शक्य नाही आहे. खूप सुंदर फटका होता. पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केलेत प्रदीपने षटकार ढोकून. काय फटका बघायला मिळाला होता, अप्रतिम दर्जेदार. आणि ढिकेवाडी संघ सुद्धा विचार करत असेल की ही विकेट आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जर प्रदीपची विकेट जर ढिकेवाडी संघाने मिळवली तर 40% ते 50% मॅच ते जिंकू शकतात. मात्र त्याच्याच पाठोपाठ आपण पाहतोय फलंदाजी करत असताना अमोलने ठोकलाय, त्याच्या बॅट मध्ये आलाय लॉक ऑनच्या डोक्यावरना सीमा पार. पंचांचा इशारा, षटकार. या ठिकाणी प्रदीप कडून विराट खेळी बघायला मिळते. नक्कीच ज्याप्रमाणे भारताचा विराट कोहली खेळतो त्याचप्रमाणे प्रदीप जोगळे सुद्धा या मैदानावर खेळतोय. प्रदीप नावाचं वादळ आणि अमोल नावाचं वादळ शांत होत नाही. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, चांगला फटका आहे. झेल बाद होण्याची शक्यता होती परंतु या ठिकाणी झेल सोडलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण आपण बघतोय. मोठा मासा गळाला लागला असता अमोलच्या स्वरूपाने, परंतु या ठिकाणी कॅच सोडले. कॅच सोडणं म्हणजेच मॅच सोडणं आहे. 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळतंय. धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 15 धावा. अमोलने षटकार ठोठावलाय, प्रदीपने षटकार ठोठावलाय. गोलंदाजावर या ठिकाणी आक्रमण केलं जाते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर फेकलेला हा चेंडू होता. पंचांनी चेंडू न घोषित केलेला आहे आणि फ्री हिट मिळणार आहे. खूप चांगल्या पद्धतीची या ठिकाणी आपण फलंदाजी बघतोय.
परंतु चांगलं कमबॅक करणं गरजेचं आहे गोलंदाजाला. जर आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जायचं असेल तर चांगलं कमबॅक करणं गरजेचं आहे. बघूया काय होईल. अमोल पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओहो, काय तिथे फटका खेचला होता, मात्र शेवटच्या क्षणाला झेल जमिनीला दान झाली आहे आणि आली आहे एक धाव. जर अशा चुका डिकेवाडी संघ करत असेल तर मॅच हारायला वेळ लागणार नाही. आणि क्रिकेटमध्ये एक म्हटलं जातं, चुकीला माफी नाही. आणि इथे चुकी करताय डिकेवाडी संघ. लागोपाठ 2 झेल सुटल्या. तिथे आपण फलंदाज अमोल पाहिला आणि इथे पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 17 धावा. 37 धावांचं टार्गेट आहे आणि संघ 17 धावांवरती पोहोचलाय. एका साईडनं खरं तर बोललं जातं ना, वन साइड हिरो आहे आणि एका साईडनं इथे फलंदाजी करत असताना अमोल आणि प्रदीप आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा गोलंदाजी ट्रॅक वरती, दीपेश आलाय गोलंदाजी मार्ग वरती. तर पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत, मोस्ट वेलकम. आता मात्र या ठिकाणी दीपेशला आपल्या गोलंदाजीने चमत्कार करणं गरजेचं आहे. चमत्कार होणं गरजेचं आहे. भविष्यवाणी आपण करू शकत नाही. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. अमोलच्या चेंडूमधून आलेला हा कणकाने दंडाने षटकार. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. काय फलंदाजी केली जाते बघा. ही मुरबाड एक्सप्रेस निघालेली आहे आणि ही एक्सप्रेस आता थांबणार नाहीये. मैदानामध्ये फक्त अमोलचीच हवा होते. ज्याप्रमाणे हवेचा वेग आहे त्याचप्रमाणे अमोलच्या हवेचा वेग आहे. आक्रमण चढवलं जातं या ठिकाणी गोलंदाजांवर. संपूर्ण दडपणाखाली गोलंदाज दीपेश चेंडू कसा टाकावा, क्या खाके आया हे बंदा, असं त्यांच्या मनामध्ये आहे. पुन्हा एकदा तेवढा चांगला फटका आहे. चेंडू हवेत झेलबाद होण्याची शक्यता आहे आणि या ठिकाणी अमोलच्या फलंदाजीचं दडपण हे क्षेत्ररक्षकांवर सुद्धा आलेला आहे. आणि ही तिसरी झेल सुटली अमोलची. हे जीवनदान आहे. क्षेत्ररक्षक नुसते चल बिचल झालेले आहेत. काय होते काही समजू शकत नाहीये. नक्कीच या ठिकाणी डिकेवाडी संघाला कोणत्या ना कोणत्या चमत्काराची गरज आहे. चमत्कार घडतात आणि ते घडायलाच पाहिजे. तेच क्रिकेट आहे. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. प्रदीपच्या बॅट मधून आलाय षटकार. काय ब्रँडेड फटकेबाजी. एका बाजूने प्रदीप सुरजादा आणि दुसऱ्या बाजूने अमोल. प्रदीप नावाचं ब्रँड आपण या ठिकाणी बघतोय. ब्रँड आणि ग्रँड दोन्ही अशा पद्धतीची खेळी बघतोय आणि नक्कीच त्याने ते सिद्ध केले. मोठ्या पटलावरचा मोठा खेळाडू, बडी मॅच का बडा खिलाडी. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू चांगल्या पद्धतीने टोळवलाय. धाव मिळत नाही परंतु प्रदीपला मैदानात राहणं गरजेचं आहे. आज बुरंबाड संघ खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करतोय आणि असायलाच पाहिजे कारण प्रदीप जगवे त्यांचा कर्णधार आहे. पुढचा बॉल संघ जाम पोचलाय 30 धावांवरती. ओहो, काय फटका इथे फसलाय. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. इम्पॉर्टंट विकेट डाऊन. फलंदाज बाद प्रदीप जोगळे. आणि नक्कीच सांगायला आनंद होईल, हे जे सर्व खेळाडू आहेत ते एकाच कुटुंबातील आहेत. जोगळे ऑल ओव्हर सगळे खेळाडू अण्णावाने जोगळे आहेत. ही खासियत आहे. एकाच कुटुंबातले खेळाडू आहेत. वाह वाह, क्या बात आहे. एकदम मस्त. असे आपण रायगड ठाण्यामध्ये 2 संघ आहेत जे एकाच कुटुंबाचे आहेत. एक इनामपुरी आणि दुसरा ठाणे. टेनिस क्रिकेट मधील सर्वात मोठं नाव मात्रेपाडा क्रिकेट संघ. हे 2 टेनिस क्रिकेट मध्ये जे 2 आपण बघतो हे संघ आहेत तेही संघ एकाच कुटुंबातले आहेत आणि एकाच कुटुंबातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. खर तर बुरंबाड क्रिकेट संघ आणि प्रदीप जोगले याचा अभिमान असेल या सर्व खेळाडूंना. आता आलेत राकेश इथून डॉट बॉल. बघा मॅच अजून संपली नाही. मॅच कलाटणी घेते. प्रदीपची विकेट मैदानाच्या बाहेर गेली. त्याच्यानंतर कमबॅक करतोय. इथे आपण पाहतोय संघ आहे आपल्याला पाहायला मिळतोय डीके वाडी. आता येणारा एक षटक जिंकण्यासाठी अजून 7 धावांची गरज आहे. सुरत दादा, मॅच संपली नाहीये. नक्कीच डीकेवाडी संघाने हिंमत हारायची नाहीये. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. परंतु या ठिकाणी मी उल्हासदादांचं कौतुक करेन. एक चांगला संघ त्याने आपल्या मैदानामध्ये उतरवलेला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांचा संघ चांगलं प्रदर्शन करतोय आणि खरंच कौतुक आहे. 6 बॉल
धाब्यांची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण असेल. आता या समीकरणामध्ये गोलंदाज कोणता फॉर्म्युला यूज करतात हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय आणि हे गणित कशा पद्धतीने सोडवतात हे आपल्याला या ठिकाणी बघायचंय. बघा 30 धावा झालेत. 30 धावा झाले तुमच्या धावपुस्तकावरती. 37 टार्गेट आहे. 6 चेंडू 7 ची गरज आहे. आता मॅचला मजा येईल. सूरज दादा आता कोणता गोलंदाज वापरतील कारण 7 धावा रोखायच्या आहेत. 7 धावा समोर आपण पाहतोय अमोल ज्याच्या बॅट मधून आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले. काय बोलशील नक्कीच या ठिकाणी हे गणित कशा पद्धतीने गोलंदाज सोडवतील कोणता चमत्कार होईल ते आपल्याला या ठिकाणी बघायचंय. आपण निश्चित सांगू शकत नाही. अनिश्चितच्या आधाराने पुढे जाऊयात. नक्कीच क्रिकेट असं खेळ आहे ना अनिश्चिततेने भरलेला खेळ. जोपर्यंत शेवटचा बॉल टाकत नाही तोपर्यंत सामना कोण जिंकणार हे सांगू शकत नाही. मात्र तिथे बघा कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमा पार चौकार. परंतु अमोल आज काही थांबत नाही. अमोल आज काय खाऊन आलाय काय माहित नाही परंतु चांगले चांगले फटके आज त्याच्या बॅट मधून बघायला मिळत आहेत. पहिल्या मॅच मध्ये परफॉर्मन्स करायला मिळाला नाही. विकेट गेली परंतु दुसऱ्या मॅच मध्ये त्याने ते सिद्ध करून दाखवलंय की मी सुद्धा काही कमी नाही. माझ्याकडे सुद्धा चांगले फटके आहेत. प्रदीप जोगळेच्या नंतर आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेऊन या ठिकाणी पुढे जातोय. उर्वरित चेंडूंमध्ये या ठिकाणी फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. येणारे 5 बॉल जिंकण्यासाठी 3 ची गरज. सामना फिनिश. इथून क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावर टोकलाय विजयाचा ब्रँडेड षटकार. घुटना टेक तमाशा देख. सामना जिंकलाय संघ आहे मुरबाड क्रिकेट संघ दाखल होतोय सेमी फायनल मध्ये. मॅन ऑफ द मॅच